नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण मान तालुक्यातील धुळदेव या गावामध्ये आहे आणि याच गावातील अतिशय गरीब परिस्थितीतील सोनाली पाटोळे ही दिदी आहे, जी नुकतीच महाराष्ट्र पोलीस अर्थात मीरा भाईंदर पोलीस निवड झालेली आहे. आपण बघू शकता त्यांच्या घरी आलोय. गुलालाचा जल्लोष एखाद्या यात्रेप्रमाणे जशी निवडणूक जिंकली जाते तसाच जल्लोष आहे. आज नक्का ह्यांचा आनंद काय हे सगळं जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण दिदीकडे जाऊया. दीदी अभिनंदन. काय सांगशील, तुझा संघर्ष कसा होता आणि कसं वाटतंय आज गुलाल लागला, मम्मी पप्पांचा सत्कार, सरांचाही सत्कार तुझ्यासोबत होता? आज खूप भारी वाटतंय, कारण एवढ्या जल्लोषात सगळे आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पण तुम्ही बघतायच. तर आता हे सांग, तुझं शिक्षण वगैरे कुठं झालं, कोणत्या शाळेत झालं, नंतर तू अकॅडमीत कशी गेली किंवा कसं प्रॅक्टिस केलं, सरांनी कसं मार्गदर्शन केलं, तो एकंदरीत तुझा इतिहास सांग. माझं 1ली ते 10वी इथं धुळदेव मध्ये झालं गावामध्ये, आणि मी 11-12ला म्हसवडला होते. त्यानंतर मी 12वी नंतर म्हणजे मी सायन्सला होती, तरी पण माझं एक स्वप्न होतं आणि माझ्या पप्पांचं पण स्वप्न होतं की पोलीस बनायचं. मग मी ठरवलं की बनायचं पोलीस. अकॅडमी काय असते हेच माहिती नव्हतं, पण मी जायची प्रॅक्टिसला तिथं. मग मुलं म्हणायची ना अकॅडमीला मग अकॅडमी काय हे तर बघूया. मग असं विचारलं की मला सांगितलं 1-2 अकॅडमी आहेत म्हणून. मग मी तिथले सिलेक्ट केली, बनगर सरांची अकॅडमी. मग तिथे गेल्यावर सरांनी सांगितलं काय नाही अडचण, फी वगैरे कमी होती, त्यामुळं म्हणलं घेऊया हेच. आणि पहिला रिझल्ट माझा एका मार्काने हुकला होता. मग त्यावेळेस मी खचून न जाता पुन्हा प्रॅक्टिस केली. घरी पण असं वातावरण होतं की तू कर, आम्ही आहे, जाऊ दे, एक आता हरलं म्हणून नाही काय होत. मग सरांनी पण वारंवार मला मार्गदर्शन केलं की सोनाली तू होते, तसं सांगायचं, काय चुकलं तर सांगायचं, नाही सोनाली असं नाही असं कर. आणि त्यांच्यामुळे पण आज मी झाली, आणि मार्गदर्शन सारखं असायचं ना, त्यामुळे. आता जी नवीन मुलं आहेत, आता 12वी झालेत, ते पुन्हा भरती क्षेत्रात येतात, त्या मुलांना काय सांगतील? जिद्दीने आणि चिकाटीने जर केलं तर होऊन जातं, आणि फक्त कष्ट प्रामाणिक पाहिजे. यश मिळाल्याशिवाय राहत नाही, त्याला झुकावंच लागतं, एवढं सांगेल. आज निकाल किती वाजता लागला किंवा काय? आज 11:30 वाजता निकाल लागला. त्यावेळेस मी आणि माझी आई घरी होतो. मी घरात होते, आई बाहेर होती, तिचं काम चालू होतं. मी नंतर बाहेर आले आणि सांगितलं, म्हणजे मी पहिल्या तिला मिठी मारली आणि मी रडत होते. मग तिला पण समजत नव्हतं की नक्की काय झालंय. ते बोलली काय झालंय नीट सांग ना. मग मी सांगितलं की माझं 4 नंबरला लिस्ट मध्ये नाव आले. मग ती म्हणली मग हसणार, रडते कशाला. नंतर मग पप्पांना वगैरे फोन केला, पण पप्पा माझ्या कामावर होते त्या दिवशी, पण आता आलेत घरी. मीरा भाईंदर पोलीस होणं एवढं सोपं नाही, कारण हा, तो टॉप आणि टॉप क्वालिटी मुलं उतरतात भरती, आणि ग्राउंड कसं असतं किंवा कसं हार्ड होतं वगैरे ते पण सांग. ग्राउंड पण हार्ड होतं, पण माझी प्रॅक्टिस चांगली होती, कारण मी SBR ला ग्राउंड केल्यामुळं तिथं प्रॅक्टिस सरांनी करूनच घेतली होती. आणि सरांनी जायच्या आधी सांगितलं होतं की सोनाली 45 घेतलीच पाहिजे तू. मग त्याच्यावर मी म्हणलं नाही घ्यायचं, सरांनी सांगितलं म्हणल्यावर आपण करायचंच. त्यानुसार मी केलं आणि पेपर पण दिला. मी माझ्या पप्पा सोबत होते कायम माझ्या, त्यामुळे मला कुठलीच अडचण नाही आली. आणि आमच्या खानदानात म्हणजे मी पहिली पोलीस आहे, आणि हे कोणी करून नाही दाखवलं, मी करून दाखवलं, ते पण माझ्या पप्पामुळे. समाजामध्ये देखील मला वाटते हा, इथं मी पहिलीच आहे, म्हणजे आमच्या खानदानात तर मीच आहे पहिल्यांदा. आणि कोणी याआधी पण शिकलं नाही, यापुढे मला शिकतील असं माझ्या ह्याच्यावरून, पण मी पहिली आहे. आपल्यासोबत याच अकॅडमीचे मार्गदर्शक आणि ज्यांनी अनेक मुलांना सरकारी नोकरी मिळवून दिली, अनिल बनगर सर आहेत. सरांशी आपण संवाद. सर अभिनंदन. काय सांगचाल, तुमची एक मुलगी हे विद्यार्थिनी पोलीस झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनालीचा संघर्ष हा काय एवढं सोपं काम नाही. तिनं ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 वर्षाचा तिची पार्श्वभूमी. पहिल्या भरतीमध्ये तिचं एका मार्कानं राहिलं होतं, पण तिनं न खचता पुढच्या वेळेस तिनं अशी तयारी केली, टॉपची तयारी केली. तिची आताची क्वालिटी महाराष्ट्रातल्या कुठल्या जरी जिल्ह्यामध्ये उतरलं तर तिचं होणारच, अशी तिची क्वालिटी होती. आणि ग्राउंडला तिनं 45 मार्क म्हणजे टॉपचे मार्क घेतलेले, त्यामुळे विषय संपला होता, कारण लेखीला पण ती टॉपचीच होती, त्यामुळे तिची निवड झाली. त्याची परिस्थिती तशी गरिबीची होती. तुम्ही कसं सहकार्य केलं? कारण अकॅडमी म्हणलं की आता एक बाजार झालाय अर्थकारणाचा, असं सगळीकडे चर्चा असते. त्यात देखील तुम्ही एक धुळदेव मधनं अपडाऊन असेल किंवा बाकीच्या गोष्टी, कशा सगळ्या मी अकॅडमी चालवत असताना माझं एक तत्व आहे, मी आजपर्यंत कुठल्याही मुलाला कधीही फसवलं नाही. त्याची परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये मी त्यांना सांभाळून घेतलंय.
सुरुवातीला सोनालीचं पप्पा आलतं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलेलं की माझी काय पार्श्वभूमी आहे, माझी परिस्थिती नसताना मी माझी मुलगी शिकवतोय सर. मग मी त्यांना त्यावेळेसच सांगितलेलं की तुम्ही मुलीवर विश्वास देता हीच लय मोठी गोष्ट आहे. माझी फी थोडीशी 2 दिवस लेट झाली तरी चालेल आणि असंच माझं नेहमी मुलांना सहकार्य असतं. आणि मी समाजातल्या पण मुलांना सांगेल की जी 1-2 मार्कामध्ये राहिलेली मुलं आहेत त्यांनी 100% आपल्या SBRC संपर्क साधावा. 100% त्या मुलांना आपण 100% मी होईल एवढं शक्य तेवढं मी सांभाळून घेईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये त्यांचा रिझल्ट काढेल. खरं तर दुर्देव गावात मी बघितलं ह्याच्या आधी देखील तुम्ही अनेक विद्यार्थ्यांच्या सत्काराला आला, मात्र आज प्रतीक्षेच्या ज्यावेळेस फोन आला सत्काराला येताना तुम्ही गुलालमय झालाय, त्यावेळेच्या भावना काय होत्या? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनालीचं जे काम होतं 2 ते 2.5 वर्षापासूनच खूप प्रामाणिक काम. आणि मी अकॅडमी चालवत असताना ज्या माणसाचं काम प्रामाणिक आहे त्या माणसाला माझ्यापाशी नेहमी इज्जतच असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनालीचं परीक्षा झाल्यापासून 12 ते 13 कॉल तिला झाला असतील की कधी रिझल्ट लागतोय, एवढी मार्क आहे ती, एवढं होऊ शकतं, एवढं मेरिट लागू शकतं, माझे नेहमी त्याच्याशी हुईतगुच असायची. आणि सगळ्यात महत्वाचं अभिमान वाटतो की त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट घेतलं आणि त्याचं आज चीज झालं. बोलताय का? खर तर प्रतीक्षेच्या शेजारचे लोक आहेत. सोनाली ना, ओके. सोनालीचं बालपण ज्यांनी बघितलं, सोनालीचा संघर्ष बघितला, ते त्यांचे मामा देखील आपल्या सोबत आहेत. नमस्ते. काय सांगचाल, तुमची दीदी आज पोलीस झाली, कसं वाटतंय तुम्हाला? आमच्या शेजारी पोलीस झाली हे अगदी मनापासून आनंद आहे. तुम्ही तिला लहानपणापासून लहान- बघताय, लहान- कशी होती स्वभाव वगैरे? हो, आज कसं लहानपणापासून तिचं स्वभाव चांगलंच होतं आणि तिच्या जिद्दीनं तिचं आज कल्याण झालंय. वाटतं? त्यामुळे आम्हाला पूर्ण आभारी आहे आम्ही. तुम्ही चांगली बघितलं गोष्ट. असेल, हालाकीची परिस्थिती. हालाकी म्हणजे वडील गवंडी काम करते ती तर आम्हाला समजा पूर्ण माहित आहे. त्यामुळे तिचं आणि तिच्या वडिलांची जिद्द आज पूर्ण झाली आहे. त्यामुळे आम्हाला बी लय आनंद वाटतोय बघा. कसं वाटलं गुलाल? मस्त- आज तुम्ही मस्त वाटलं, मस्त वाटलं. मित्रांनो, आता आपण होतो मान तालुक्यातील धुळदेव या गावामध्ये. सोनाली पाटोळे या दीदीचे महाराष्ट्र पोलीसपदी निवड झालेली आहे. त्यांच्या कुटुंबाची आपण मुलाखत घेतली, सरांची देखील मुलाखत घेतली. दीदीला पुढील वाटचालीस शुभेच्छा. तोपर्यंत आपण सगळ्यांनी महासंवाद मराठी या इंस्टाग्राम पेजला तसेच युट्यूब चॅनलला देखील फॉलो करा. धन्यवाद.